सुरमई रस्सा तयार करण्यासाठी मी सुरमई स्वच्छ करून त्यात मॅरिनेट करून घेऊया। मॅरिनेट करण्यासाठी लाल तिखट, गरम मसाला, हळद, हिंग, चवीनुसार मीठ आणि कोकम पाणी लावून आपण हे मॅरिनेट अर्ध्या तासासाठी मॅरिनेट करून ठेवूया। आणि आता रश्श्यासाठी आपण मसाला वाटून घेणार आहोत। कांदा, लसूण, आलं, टमॅटो आणि सुक्या खोबऱ्याचे काही काप, 1 चमचा बडीशेप, खसखस आणि काळी मिरी, लवंग। आपण ह्याचे छान असं वाटण तयार करून घेणार आहोत। त्यानंतर आपण 4 मिनिटासाठी हे फिश फ्राय करून घेणार आहोत। 4 मिनिटानंतर त्याच कढईमध्ये आपण तयार केलेलं वाटण टाकून हळद आणि कांदा लसूण मसाला टाकून तेजपत्ता टाकून आपण 5 मिनिटं तेल सुटेपर्यंत हे मसाले परतून घेणार आहोत। त्यानंतर पाणी टाकून छान असा आपण रस्सा तयार करू। ह्या रश्श्याला उकळी आली की आपण त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि फ्राय केलेले मासे सुरमई सोडून घेऊया आणि 5 मिनिटं उकळी काढून घेऊया। त्यानंतर त्याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून आपला सुरमई रस्सा तयार।